आता येणार म्हणजे खायची सोय, झोपायची सोय, फक्त आमची कोणती सोय करा, परसाची सोय करा. 58 मोर्चे शांततेत काढले. 58वा मोर्चा मुंबईतच काढला होता, तुम्ही बघितलं. पण आपल्यासोबत ॲक्च्युअल वाहनं किती चालले, कारण आपल्याला रस्त्याने त्याचं पण नियोजन करायचं आहे. धास्तावलेले आहे की मराठे 2-2.5 कोटी येणार आहे. त्या रस्त्याने कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी 100% घेतल्या जात आहे. आमचे जवळजवळ 10 लाख पोलीस प्रशासनालाही विनंती आहे, तुम्हाला कुठलीही अडचण आम्ही होऊ देणार नाही. आता आझाद मैदान निवडायचं, शिवाजी पार्क निवडायचं का PKC निवडायचं हे दादा निर्णय घेतात. तर दादानी ती काळजी घेतली म्हणून दादानी डायरेक्टच म्हणे तुम्ही नका येऊ, आता आम्ही तिथे येतो सगळे. आम्हाला महिनाभर म्हणलं तरी आम्ही 1 वर्ष पुरण इतका दाना पाणी घेऊन चाललेलो आहे. आम्हाला महिनाभर म्हणलं तरी आम्ही 1 वर्ष पुरण इतका दाना पाणी घेऊन चाललेलो आहे. आता पाणीपत फ्री होत नसतं. आता येणार म्हणजे खायची सोय, झोपायची सोय, फक्त आमची कोणती सोय करा, परसाची सोय करा. च्या माध्यमातून मी मुंबईत राहणाऱ्या सर्व समाज बांधवांना एक आवाहन करतो आम्ही, की आपण मुंबईत राहता, आपले छोटे छोटे घरं आहेत. म्हणजे मुंबईला असं आहे की 2 पाहुणे जर आले तर राहण्याची व्यवस्था होऊ शकत नाही. पण जिथं जिथं म्हणजे स्लॅबवर म्हणा, कुठं म्हणा, आपल्या प्रत्येकाने एक जबाबदारी घ्या की 5-5, 10-10 लोकांची एक प्रत्येकाने एक जबाबदारी घ्या. म्हणजे रात्रीची राहण्याची, म्हणजे दिवसभर तर ते उपोषणस्थळीच राहतील दादांच्या तिथे, पण रात्रीच्या निवाऱ्यासाठी म्हणजे त्यांची सर्व जेवणासाठी जेवण तर सगळे जेवण वगैरे सगळं घेऊन येणार आहे. तुमच्यावर कोणी लोड आणणार नाही. फक्त त्यांची राहण्याची, झोपण्याची आपण व्यवस्था करायची आहे. ही आता आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि आम्ही जेव्हा मुंबईला गेलो सर्वजण, तर आम्ही बघितलं सर की आता सर्व जाती धर्माचा आम्हाला पाठिंबा आहे. त्याचा प्रत्यय तिथं पण आला. म्हणजे इतर जाती धर्माचे जे समाज बांधव आहे त्यांचंही म्हणणं आहे की आम्हीही तुमचे समाज बांधवांची इथं मुंबईमध्ये आल्यानंतर प्रत्येकजण राहण्याची आम्हाला सेवेचा मौका द्या, आम्हीही ते करू. म्हणजे जे आमचं जे टार्गेट 2-3 कोटी ते सामावून जातील. म्हणजे मुंबईला कुठेही अडथळा निर्माण होणार नाही. ह्या मैदानांवर जवळजवळ समजा 50 लाख 1 कोटी लोक जर राहिले. मैदानांची विभागवारी कशी होईल बरं? कोणत्या मैदानावर किती लोक सामावू शकतात? नाही, आता दादा ते निर्णय घेणार आहे. अगोदर कोणत्या याच्यावर दादा उपोषणाला बसणार आहे त्याच्याहून ठरल. तर दादा ती लवकरच भूमिका सांगणार आहे की मी कोणत्या मैदानावर स्टार्ट करतोय. मग कसं होईल, BKC मैदान आहे. BKC मैदान छोटं आहे, पण तिथं जर पार्किंगची व्यवस्था करता आली, शिवाजी पार्क आहे, मग सगळ्यांनी तिथं न जाता इथं मोठमोठ्याला LCD लावायच्या का, म्हणजे दादा तिथून डायरेक्ट अप्रोच होतील असं, किंवा झोपण्यासाठी म्हणा असं, म्हणजे ती प्लॅनिंग सगळं चालू आहे. आम्ही काय झालं, आम्ही आता तिथं गेल्यानंतर ॲम्युनिटी स्पेसेस असतात, छोटे छोटे ग्राउंड्स असतात, म्हणजे तेही पाहण्याचं काम चालू आहे. मुंबईचे आयोजक जे आहेत, ज्यांनी 2017-18ला जो 58वा मोर्चा काढला, यशस्वी काढला, म्हणजे त्यांना अनुभव आलेला आहे. तिथेही आपल्या महाराष्ट्रातले सर्व समाज बांधव गेले होते. गेलेही शांततेत, आलेही शांततेत. जवळजवळ ते पण कोटीच्या संख्येत गेले होते. कुठेही मुंबईला अडचण झाली नव्हती. तसंच हे प्रकारे मुंबईचे आयोजक सुंदर नियोजन करत आहे. आणि दादा आणि त्यांच्यामध्ये समन्वय चालू आहे. त्यांच्या वेळोवेळी मीटिंग घेतल्या जाणार आहे आणि त्यांना कसं करायचं, काय करायचं ते सांगण्यात येते. मनोज दादा म्हणजे एक समाज प्रबोधनाचं काम करते. तर कसं की आज मोठमोठ्या ज्या सभा झाल्या, त्या सभांमध्ये दादा बघा प्रत्येकाला सांगते दारू प्यायची नाही, व्यसन करायचं नाही, माता भगिनींचा सन्मान करायचा. आज तुम्हाला सांगतो सर, आमच्या समाजामध्ये जवळजवळ 40 ते 50% समाज बांधवांनी, म्हणजे आता तुम्ही ॲड बघत असेल, ह्या मोठमोठ्याला ॲड, हे फिल्म स्टार काय करते, हे आपण आयडल मानतो, दैवत मानतो यांना. आणि हे काय म्हणतात की बा तुम्ही रजनीगंधा खा, विमल खा. मग आपला जो येडा त्या व्यक्तीचा फॅन जो असतो तो काय करतो, अरे यांनी हे खाते, मग ते खाताना दाखवते ना, हे खातं म्हणजे आपण घ्यावं, बरोबर. तर ते अनुकरण करणारी असतं, दैवत असतं, आयडल असतो. तशा पद्धतीने फॉलो केलं जातं. तर आज म्हणजे आमचा 90% समाज बांधव हा मनोज जरांगे दादांना फॉलो करतो. मनोज जरांगे जी भूमिका सांगते ती ते फॉलो करतं. तर त्यांच्या सांगण्याहून दारू बऱ्याच जणांनी बंद केली. आम्ही हे ज्या सभांना फिरलो त्यांच्यासोबत कंटिन्यू, त्या माता भगिनींनी सांगितलं की दादा तुम्ही सर्वात मोठं आरक्षण तर भेटणारच आहे, पण सर्वात मोठं जर काम केलं असं आपला समाज ज्याच्यामुळे मागं गेला, ती दारू तुम्ही बंद केली. आणि ज्या आत्महत्याचं सत्र थांबत नव्हतं, त्या आत्महत्या दादांनी आत्महत्या रोखण्याचं काम मोठं केलेलं आहे. नैराश्यात लाखो तरुण गेलेले, पण ह्या ज्या आता 50-60 आत्महत्या बघतोय, त्यांच्या त्या भावना फार तीव्र झालेल्या होत्या म्हणून त्या झाल्या.
पण दादांनी आवाहन केल्यामुळं त्या आत्महत्या वेळेस रोखण्यात आलेल्या आहे. भुजबळांचं ते दारू पिऊन किंवा किडनॅप झाला, त्या याला ही तक्रार नाही काय व्हायलं माहिती आहे का, हे मीडियावर म्हणजे पत्रकार कसे आपल्याजवळ येतील. जर मोठी हेडलाईन जर अशी टॉपची असली तर ती चालत राहतं ना, कलगी तुरा, तर तशा पद्धतीने येते. म्हणजे काहीतरी आपण बोललं म्हणजे ते बोलतील. दादांनी तर क्लिअर सांगितलेलं आहे ना की मी जर कधी जिवंत समाधी घेईन, कधी जर दारू. मग आता एवढा जर तो व्यक्ती स्वतःच्याबद्दल, मग आता तुम्ही सिद्ध करून दाखवा ना. तुम्ही म्हणता ना त्यांच्या दारू पिऊन किडन्या खराब झाल्या, तर दाखवा, किडन्या खराब दाखवा आणि दारूमुळे झालेलं दाखवा. आणि नाही तर तुम्ही राजकीय संन्यास घ्या. तुम्हाला बी आव्हान आम्ही समाज बांधव करतोय. जर दादा तर ते उत्तर दादाने दिलेलं आहे, पण आम्ही तुम्हाला म्हणतो की तुम्ही ते सिद्ध करून दाखवा बा, आहे की नाही. या सगळ्या चॅनलला आभार मानण्यासाठी त्यावेळेला सुनील भाऊ आणि आम्ही त्यांना पिकअप करायला झालटा फाट्याला आलो. झालट्या फाट्याला त्यांचा त्या गावकऱ्यांनी फार मोठा सत्कार केला. तर ते लोकांचं म्हणणं होतं, 2 शब्द बोला दादा तुम्ही आम्हाला. तर दादा म्हणले होते की मी वापस येताना तुमच्या गावाला वेळ देतो अर्धा तास. आम्ही गेलो, आम्ही सर्व न्यूज चॅनलला गेलो, सर्वांचा आभार मानले. आणि आम्हाला रात्री 11 वाजेला कळालं, म्हणजे दादा वापस जायचं होतं, पण रात्री 11ला कळालं की त्यांची मुलगी गॅलेक्सीला ॲडमिट आहे. मग आम्ही काय म्हणलो की दादा तुम्ही मुलीला भेटून घ्या. तर त्यांनी सांगितलं की मी त्या झालट्या गावाच्या लोकांना सांगितलेलं आहे की मी सभा घेईल. त्यांनी मुलीकडे न जाता ते पहिले सभेला आले आणि इथून गेल्यानंतर परत दवाखान्यात गेले. आणि आताही तुम्ही जर आता बघितलं ह्या महिना 15 दिवसात, तर त्यांच्या मुलाची तब्येत इतकी खराब आहे पोटाच्या आजाराने. पण ते बाजूच्या रूममध्ये तो ॲडमिट आहे, तरी त्याला ना भेटायला गेले ना त्याच्यासोबत जेवण करत. त्यांचं म्हणणं आहे की अवघा समाज हा माझं कुटुंब आहे. त्या म्हणजे इतकं जर तो व्यक्ती त्याग करतोय, तर आम्ही काय, अरे तुम्ही फक्त पाठीशी उभं राहा रे बाबा. तुम्ही चुकीचा मेसेज पसरवू नका. त्या माणसाच्या फक्त पाठीशी तुम्हीच म्हणता ना, फक्त लढ म्हणा. तो लढतोय तर तुम्ही त्याच्या पाठीशी. तर आता काल परवा मी आंतरवालीला जाऊन आलो. आता आमची जी तयारीचं सांगतो तुम्हाला की आम्ही प्रत्येक गावात, म्हणजे सर्वप्रथम आम्ही गावं निवडले 123 गावं, जे मनोजदादा जरांगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. अगोदर मनोजदादांनी एक गाव निवडलं. ते गाव निवडत असताना ते अख्खं गाव म्हणजे सर्व जाती धर्माचे एकत्र केले. मग दुसरं गाव निवडलं, तिसरं, असे करत करत 123 गावांचं कडं त्यांनी केलं. तर त्या गावांनी मनोजदादांना साथ दिल्यामुळं मनोजदादांनी आता उद्यापासून 4 तारीख ते 8 तारीख प्रत्येक गावात जाऊन आशीर्वाद घेण्यासाठी दादा जाणार आहे. आणि त्यांना आवाहन करणार आहे की सर्वांनी मुंबईला यायचं. आणि तसंच मनोजदादांनी सर्व समाज बांधवांना एक सांगितलेलं आहे की आपण आपल्या गावात वाड्या वस्त्यांमध्ये सगळ्यांनी मीटिंग घेऊन कोण कोण समाज बांधव येणार आहे, किती येणार आहे, गाड्यांचे नंबर काय, ते सर्व डिटेल आपल्याला आपले हेडक्वार्टर आंतरवाली आहे. स्वयंस्फूर्तीने सर्व समाज बांधव, आता मी आहे माझ्या गावात, मी काय म्हणतो आहे की मी चाललो बाबा, मी 20 तारखेला मुंबईला चाललो. चालायचं का, जसं आपण कुठे यात्रेला वगैरे चाललो तर आपण जसं पंढरीच्या पांडुरंगाला चाललो तर दिंडीत चाललो तर आपण अगोदर नाव देत असतो. तसं सर्वांची नावं घेतल्या जातात, मोबाईल नंबर, ते कोणतं वाहन आणणार आहे, म्हणजे ते वाहन क्रमांक बी, आणि त्याच्यात किती संख्या बसते, काय बसते. म्हणजे आपल्याला, आपण जर चाललो समजा 2-2.5 कोटी, पण आपल्यासोबत ॲक्च्युअल वाहनं किती चालले, कारण आपल्याला रस्त्याने त्याचं पण नियोजन करायचं आहे. तर मनोजदादा 123 गावांचा आशीर्वाद घेण्यासाठी 4 तारीख ते 8 तारीख चाललेले परवापासून. आणि 3 तारखेला संभाजीनगरसह सर्व जे मराठवाड्यातले जिल्हे आहे, या सर्व जिल्ह्यातल्या सेवकांना समन्वयक नाही, जे 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 येऊ इच्छितात त्यांनी यायचं आहे. मनोजदादा काही रूपरेषा सांगणार आहे की आपल्याला 20 तारखेला जाण्यासाठी आपल्याला कसं नियोजन करायचं ते सांगणार आहे. मुंबईचे जे आयोजक आहेत, जे आयोजन करणारे, आम्ही मुंबईला आत्ताच दौरा बघून आलो, आझाद मैदान, BKC आणि शिवाजी पार्क. तर मुंबईचे जे आयोजक आहेत त्यांना दादांनी बोलवलं, कारण दादांचं काय, दादांना त्यांनी बोलवलं होतं, पण 2 दिवस ते मोडले असते आणि आपल्याकडं वेळ कमी आहे, म्हणून त्या सर्व आयोजकांना उद्या बोलवलेलं आहे. आणि सर्व रुसवे फुगे सोडा. आणि मी कुठंतरी ऐकलं की मुंबईचे लोक धास्तावलेले आहे की मराठे 2-2.5 कोटी येणार आहे. तर आपण कृपया काळजी करू नका. आम्ही 2-2.5 कोटी आलो जरी तरी आम्ही आमची सोय लावलेली आहे. आमचे जे जे नातेवाईक मुंबईमध्ये राहतात त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक बांधवांना एक जबाबदारी दिली की प्रत्येकाने 10-10 समाज बांधव आपल्या आपल्या घरात, म्हणजे फक्त झोपण्याची सोय करायची. दिवसभर आपण सगळे आंदोलनस्थळी राहणार आहे.
आणि इतर जाती धर्माचा आम्हाला इतका अनुभव आला सर. 18 पगड जातीचे म्हणजे मुस्लिम बांधव वगैरे सर्व बांधव म्हणतात की आपका हम स्वागत करते, हम भी आपकी रहने की खाने की व्यवस्था करते. म्हणजे उत्स्फूर्तपणे सर्व येत आहेत. तर आमच्याकडून जोपर्यंत मनोजदादा आदेश देत नाही, मनोजदादा तसं देणार नाही, मनोजदादांना विश्वास आहे की तुम्ही 20 जानेवारीपर्यंत आरक्षण देणार आहे, आम्ही शांततेत येणार आहे. मुंबईकरांना आम्ही आवाहन करतो की तुम्ही कृपया काळजी करू नका. मराठ्यांनी 58 मोर्चे शांततेत काढले. 58वा मोर्चा मुंबईतच काढला होता. तुम्ही बघितलं. कुठलाही गैरसोय आम्ही होऊ दिलेली नाही. तसंच आम्ही येणार आहे, शांततेत येणार आहे. कृपया कुणीही काळजी करू नका. ज्या रस्त्याने आम्ही जाणार आहे म्हणजे आंतरवालीहून निघाल्यापासून त्या रस्त्याने कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी 100% घेतल्या जात आहे. आमचे जवळजवळ 10 लाख स्वयंसेवक आहेत. म्हणजे जो व्यक्ती येतोय तो स्वयंसेवकाच्या भूमिकेत आहे. पोलीस प्रशासनालाही विनंती आहे, तुम्हाला कुठलीही अडचण आम्ही होऊ देणार नाही. तुम्ही अत्यंत जसे आमच्या मोर्चांमध्ये सभांमध्ये तुम्ही शांत खुर्चीत घेऊन बसतात त्या पद्धतीनं तुम्हाला वागणूक भेटेल. आमच्याकडून तुम्हाला कुठलीही गैरसोय होणार नाही. तर एकंदरीत ज्या परवानग्या होत्या त्याचं काम म्हणजे कुठपर्यंत आलं किंवा परवानग्या मिळून लागत ते परवानग्याचं जे आहे ते मैदान ठरवायचं आणि परवानग्याचं तर ते उद्या जे मुंबई आयोजक येत आहेत ना त्या आयोजकांसोबत म्हणून दादा उद्या चर्चा करून उद्या दादा पत्रकार परिषदेमध्ये सांगणार आहे. त्यामुळं आम्ही फक्त मुंबईला जाऊन आम्हाला फक्त की छोटे छोटे ग्राउंड असतील, ओपन स्पेसेस असतील किंवा मोठमोठ्याले हे असतात हे समाज बांधव जे जे जिथं जिथं किती लोकसंख्या आपली मावू शकते ते बघण्यासाठी आम्हाला पाठवलं होतं. तेवढंच आम्ही काम केलं आणि आल्यावर आम्ही दादांना रिपोर्टिंग केली की दादा इथे इथं अशी व्यवस्था होऊ शकते.